मेथे काय नाही तुझा रानात आणली कुठून आणले तू काय चॉकलेट आणि पेपरमेंट पेपरमेंट चॉकलेट कितीला एक आहे 2 रुपयाला 2 रुपयाला एक दाखव बघूत कसलं चॉकलेट आहे बाळा काय आणलंस तू भडंग कशी लावली पाणीपुरी 20 रुपयाला 5 रुपयाला एक वाव तूच बनवले काय हो छान 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 कुणी भाजी आणल्या कुणी लिंबू आणलंय कुणी मिरची आणल्या कुणी मुळा आणलाय कुणी की भेळ आणि मेंदू वडा व्हेरी गुड फ्रेश भाजी किती विकले 10 प्लेट विकले किती पैसे झाले 100 किती विकली भेळ किती आणि 100 व्हाईट येणार 1 चमचा आणि 20 रुपयाचे 4 ओके आणि 5चा 1 येणार होय किती विकले आतापर्यंत 4 प्लेटा विकल्या 4 प्लेट गेले सांग काय आणलं हे गोबी मंचुरियन किती रुपये खर्च आला तुला हे सगळं करायला 50 रुपये खर्च आलाय होय आणि आता किती विकले आतापर्यंत किती रुपये द्या कितीला आहे हे कसं वाटतंय हे खायला छान आहे कसं वाटतंय किती प्लेट खाणार एकच नमस्कार, मी सौ निरुपमा राजेंद्र देशमुख मानव अधिकार सातारा जिल्हा चीफ जनरल सेक्रेटरी म्हणून काम बघते आणि मला माहीत नव्हतं आज इथं आपल्या स्कूलमध्ये बालबाजार घेतला आहे पण ऑन दी स्पॉट मला समजलं तरी मी वेळात वेळ काढून आले घ्यायचं होतं बरंच काही पण आम्ही याच्या आधी जवळजवळ सगळा तुमचा बाजार झालेला आहे पण छान वाटलं मुलांचं सगळं जे आणलेलं होतं ते संपलं गेलं आणि मुलांना पण एक अनुभव छान आला असेल आणि असेच तुम्ही उपक्रम करत राहा मुलं पण तुम्हाला साथ देत राहतील आणि आमच्याकडून पण तुम्हाला पाहिजे ते सहकार्य मिळत जाईल आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवारे त्या ठिकाणी प्रथमच बालबाजारावर उपक्रम घेतलाय मुलांना खरेदी विक्रीचा अनुभव यावा पैशाचे व्यवहार समजावेत हा त्यामागचा उद्देश आहे तर तुम्हाला पालक म्हणून काय वाटतं या उपक्रमाविषयी मुलांना उलट पैशाचा व्यवहार कळाला पैशाचा व्यवहार मुलांना कळेल किती रुपये आपण खर्च केले किंवा किती मिळाले याचा त्यांना अनुभव येईल परत द्यायचे वगैरे पैसे पण त्यांना कळालं समजतं बघून छान वाटतं गणिताचा व्यवहार मिळालं म्हणजे कसं पैशाचा व्यवहार करायचा तसं हे मुलांना छान समजेल छान आहे उपक्रम छान उपक्रम आहे मी पहिल्यांदाच म्हणजे मी स्वतः क्लास घेते बरीच मुलं माझ्याकडे क्लासला आहेत त्यांच्यासाठी मी खास इथंपर्यंत आली बघण्यासाठी कसे व्यवहार करतायत काय म्हणजे वेगळा उपक्रम असल्यामुळे त्यांना यातनं बरंच काही शिकायला मिळणार आहे आजच्या त्यांना स्वतःमध्ये त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि त्यांना व्यवहार ज्ञान तर यातनं मिळणारच त्यात काही शंकाच नाही आणि पहिल्यांदाच असल्यामुळे खूपच छान वाटतं खूप छान असा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे आणि आपल्या गावातील महिलांनी खूप छान सहकार्य केले त्याला सगळ्यांनी मुलांच्याकडून खरेदी केली इव्हन मी पण मुलांच्याकडून भाजी आणि भडंग वगैरे घेतली चॉकलेट्स पण घेतले आणि छान प्रतिसाद आहे मुलं तयार आहेत छान मुलांना व्यवहार ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहार ज्ञान असणं खूप आत्ताच्या सध्याच्या काळात गरजेचं आहे तर त्या दृष्टीने आपल्या
शाळेचं जिल्हा परिषद शाळा गोवारे यांचं एक पुढचं पाऊल म्हणता येईल. तर त्यासाठी मुलांना भरपूर म्हणजे जे काही पदार्थ आणलेले ते सगळे संपले. त्यांना पण प्रतिसाद सगळ्या स्त्रियांनी दिला आणि भाजी पण विक्री भरपूर झाली. 100 रुपये खर्च आला आणि मला विकताना आहे ना 30 रुपये फायदा झाला. आज आपल्या शाळेमध्ये बालबाजार म्हणजे मुलांनी जे काही वस्तू बनवलेल्या होत्या त्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या आणि तुमच्या मुलाने आज इडली आणि सांबार हा जो व्यवसाय केला तर तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? मला खूप छान वाटतंय आणि मी फार म्हणजे आनंद आहे. म्हणजे मुलांना छोट्या छोट्या मुलांना अनुभव मिळतो, व्यवहाराचा व्यवहार ज्ञान कळतं, हिशोब कळला जातो, गणिताचा म्हणजे अभ्यास होतो एक प्रकारचा, हे त्यातनं त्यांना मिळलं जातं. मोठा झाल्यानंतर तुमच्या मुलानं एखादा चांगला व्यवसाय करावा असं तुम्हाला वाटतं का? तो इच्छुक ज्या गोष्टीत असेल तो करेलच. मी म्हणतो ज्या गोष्टीत इच्छुक असेल तर त्याला द्यायचं करायचं असं माझं म्हणणं आहे. बिझनेस असो किंवा नोकरी असो त्याच्यात तो इच्छुक असेल तेवढ्या करायला द्यायचं. मेदूवडा आणि सुकी भेळ. सुकी भेळ किती रुपये प्लेट होती? 5 रुपये. आणि मेंदूवडा 10 रुपये. एकूण असा तुला खर्च किती आला बनवायला ते सगळं? 200 रुपये. आणि विक्री करून तुला किती रुपये झालेत गोळा? 300 रुपये. म्हणजे किती रुपये फायदा झाला तुझा? अंजली आजच्या बालबाजारमध्ये तू काय आणलं होतं विकायला? गोवारे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवारे येथे बालबाजार होता लहान मुलांचा. अत्यंत चांगल्या प्रकारे मुलांनी खाण्याचे पदार्थ, भाजीपाला असे वेगवेगळे पदार्थ विकण्यासाठी ठेवले होते. ते अशा प्रकारे मस्त प्रकारे हा कार्यक्रम पार पडला. काय काय घेतलं तुम्ही? आम्ही खाण्यासाठीच घेतले. काय काय खाल्लं? पाणीपुरी, आप्पे, इडली सांबर, मंचुरियन. मंचुरियन पण होतं काय? तू काय खाल्लं? कोबी मंचुरियन, आप्पे, बस. मोजले का पैसे? हो. किती झालेत? 339. किती खर्च आला होता तुला ते सगळं बनवायला? 200 रुपये. आणि विक्री करून किती झालं तुला? 339. म्हणजे काय झालं, फायदा झाला की नुकसान झालं तुझं? फायदा झाला. किती रुपये फायदा झाला? 139. व्हेरी गुड. तू काय आणलं होतं? मी आप्पे आणलेले. किती रुपये आला होता खर्च तुला? 50. आणि विक्री करून किती रुपये झाले? 238. वाव, म्हणजे किती नुकसान झालं तुझं? फायदा झाला. फायदा झाला ना? वा वा वा, छान. मला वाटलं नुकसान झालं. तर असा व्यवसाय करायला आवडेल का तुला? नाही, मला शिकवू कुठं पण. बरं बरं. इकडे अलीकडे इंजिनियर वडेवाले, डॉक्टर वडेवाले, वडापाववाले असं काहीतरी चाललेलं असतं. मग तुला इंजिनियर होऊन एखादं वडापावचं दुकान टाकावंसं नाही वाटत का? नाही ना? ते गोळा करून टाक सगळं प्लास्टिक.